मला गोड बनवायचं आहे. रवा आहे, हे जाडा रवा आहे बघा. याला छानपैकी कढईमध्ये भाजून घ्यायचं. याच्यामध्ये बेसन पण टाकणार आहे मी. याच्यामध्ये तूप नाही घालायचं, लगेच असं साधंच भाजून घ्यायचं अगोदर. रवा छान भाजायचा, कारण मी मंदिराला जाते ना, तर काहीतरी प्रसाद घेऊनच जाते. रवा छान भाजलेला आहे बघा. आता बेसन भाजून घेते. याच्यामध्ये तूप बिलकुल टाकलेलं नाही मी, तूप नंतर टाकणार आहे मी. गव्हाच्या पिठाचा पण शिरा छान होते, ते पण बनवत असते मी कधीतरी. ते पण बनवून दाखवेल तुम्हाला एखाद्या वेळेस. बेसन थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. बेसनला पण हलकं भाजून घ्यायचं, असं छान भाजायचं बेसन. याच्यामध्ये पण तूप नाही टाकायचं, असंच छान भाजतंय. तूप टाकल्यानं तेवढं चांगलं भाजत नाही, म्हणून मी अगोदर तूप टाकत नाही, नंतरच टाकते तूप. बेसन पण छान भाजलं बघा, छान वास यायला बेसनचा. कमी गॅसवरती भाजलेलं आहे मी. बेसनाला काढून घेते मी आता. त्याच कढईमध्ये पाणी टाकायचं, 2 गिलास पाणी टाकायचं. मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यासाठी 2 गिलास पाणी टाकायचं. हा दुसरा गिलास. 1 वाटी साखर. जेवढा रवा घेतला ना, तेवढीच साखर घेतली मी. 3 विलायच्या आहेत, या बारीक करून घेतलेल्या आहेत मी, हे पण टाकायच्या. 1 पळी तूप टाकायचं. घरचंच तूप आहे माझं, मी घरीच बनवत असते तूप. आता बेसन आणि रवा भाजलेला टाकून घ्यायचा याच्यामध्ये. गॅस कमी करायचा, पण परतून घ्यायचं. 2 मिनटं झाकण ठेवायचं. शिरा छान होते. 2 मिनटं झालेली आहेत बघा. शिरा किती छान झालेला आहे ते. या पद्धतीने केला तरी बी छान होते, आणि दुसऱ्या पद्धतीने केला तरी पण छान होते. देवाला प्रसाद दाखवते मी आता, कारण आहे ना, पहिलं घरच्या देवाला दाखवते, नंतर मंदिरात न्यायचंच आहे मला. त्यासाठी इथं वाटी घेतलेली आहे बघा मी. गणपती बाप्पाला, सगळ्या देवांना प्रसाद दाखवून घेतलेला आहे बघा. आता मी पाणी पण फिरून घेतलेलं आहे. तुम्हाला तुळशीचं पान दिसत नसेल, थोडं साईडला ठेवलेलं आहे वरती बघा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा शिऱ्याचा प्रसाद कसा झाला ते. श्री स्वामी समर्थ.